श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगत आहेत, तू फक्त शांत चित्ताने ऐक. तुला वाटते तू एकटा आहेस. वेड्या, तुझा श्वास घेण्यापूर्वीच मी तिथे हजर असतो. तू गर्दीत असो वा एकांतात, माझे लक्ष तुझ्या प्रत्येक हालचालीवर आहे. तू कधीच एकटा नव्हतास आणि कधीच नसशील. जगाच्या नजरेत तू काय आहेस त्याने मला फरक पडत नाही. माझ्या नजरेत तू माझे बाळ आहेस. जग तुला नावे ठेवेल, तुला कमी लेखेल, पण माझ्या दरबारात तुझी किंमत तुझ्या निष्ठेवरूनच ठरते, तुझ्या संपत्तीवरून नाही. तू रडतोस कशासाठी? जे हरवले ते तुझे नव्हतेच आणि जे तुझे आहे ते मी कोणालाही हिरावून घेऊ देणार नाही. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक थेंबाचा हिशोब माझ्याकडे आहे. थोडा धीर धर, मी तुझे हसू परत आणणारच. लोकांच्या शब्दाकडे लक्ष देऊ नकोस. लोक आज स्तुती करतील, उद्या निंदा करतील. त्याचे कामच बोलणे आहे. तू फक्त तुझे सत्कर्म चालू ठेव. जगाचा न्याय चुकू शकतो, पण माझा न्याय कधीच चुकत नाही. संकट तुला संपवायला नाही तर तुला घडवायला येतात. सोन्याला झळाळी अग्नीत तपल्याशिवाय येत नाही. तुझ्या आयुष्यातले कठीण प्रसंग म्हणजे तुला पैलू पडल्याची माझी पद्धत आहे. घाबरू नकोस. मी तुला सोन्यासारखे चकाकणात बघू इच्छितो. तुला मला शोधतोस कुठे? मी अक्कलकोटलाही आहे आणि तुझ्या अंतरात्म्यातही. तू जेव्हा एखाद्या भुकेल्याला घास देतोस तेव्हा मी तिथे असतो. तू जेव्हा कुणाचे दुःख वाटून घेतोस तेव्हा मी तुझ्या शब्दात असतो. भक्तींचा देखावा करू नकोस. मला तुझे उपवास किंवा लांबच लांब पूजापाठ नकोत. मला फक्त तुझे शुद्ध प्रेम हवे आहे. तू एकदा स्वामी म्हणून मनापासून हाक मारली तर मी धावत येतो. तुझ्या मनातले विचार शुद्ध कर. तुझे मन म्हणजे माझे घर आहे. तिथे मत्सर, द्वेष आणि रागाची घाण ठेवू नकोस. घर स्वच्छ ठेवलेस तरच मी तिथे कायमचा मुक्काम करेन. उगाच उद्याची काळजी का करतोस? ज्याने तुला आजचा दिवस सुखरूप दाखविला तोच तुझा उद्याचा दिवसही सांभाळणार आहे. चिंता केल्याने समस्या सुटत नाही, चिंतन केल्याने मार्ग सापडतात. हार मानू नकोस. ही तर सुरुवात आहे. अनेकदा शेवटचा रस्ता वाटतो तिथूनच नवे आयुष्य सुरू होते. तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस ना? मग आता सर्व काही माझ्यावर सोडून निर्धास्त हो. कोणाचाही मत्सर करू नकोस. प्रत्येकाचे हिशोब वेगळे आहेत. दुसऱ्यांचे सुख बघून दुःखी होण्यापेक्षा तुझ्याकडे जे आहे त्याचे महत्त्व जाण. तुला जे मिळाले आहे ते मिळवण्यासाठी कित्येक लोक आजही प्रार्थना करत आहेत. रागाच्या भरात शब्द टाकू नकोस. तलवार केलेली जखम भरून निघते, पण शब्दांनी दिलेली जखम जन्मभर राहते. शांत राहणे हीच सर्वात मोठी शक्ती आहे, हे लक्षात ठेव. प्रार्थना कधीच वाया जात नाही. तुला वाटत असेल की मी तुझे ऐकत नाही आहे, पण मी तुझ्या योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहे. कधी कधी मी तुला ते देत नाही जे तुला हवे आहे, कारण मला तुला ते द्यायचे आहे जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे. तुझ्या हातातील रेषा मी बदलू शकतो. लोक म्हणतात नशीब बदलत नाही, पण मी सांगतो, जर तुझी भक्ती आणि माझे सामर्थ्य एकत्र आले तर विद्यार्थ्याचे अक्षरही मी पुसून टाकू शकतो. दुसऱ्यांचे वाईट चिंतिले तर तुझे कधीच चांगले होणार नाही.
कर्माचा नियम अटळ आहे. जे तू जगाला देशील तेच तुला परत मिळेल. त्यामुळे जगाला फक्त प्रेम आणि सदिच्छा दे. तुला वाघाचे लेकरू आहेस, लाचार होऊ नकोस. परिस्थितीसमोर गुडघे टेकू नकोस. ताठ कण्याने उभा राहा. जोपर्यंत तुझा पाठीराखा मी समर्थ आहे तोवर तुला कोणापुढे झुकण्याची गरज नाही. संसारात राहूनही तू माझा होऊ शकतोस. तुला संन्यास घेण्याची गरज नाही. तुझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हाच तुझा धर्म आहे. कामात राम बघायला शिक. माझ्यावर संशय घेऊ नकोस. संशय भक्तीला वाळवीसारखा खातो. स्वामी माझे आहेत आणि ते माझे कल्याणच करतील हा एकच ठाम विश्वास तुला कोणत्याही वादळातून बाहेर काढेल. तू फक्त एक पाऊल उचल, मी तुझ्यासाठी 10 पावले उचलेन. तू बदलण्याचा प्रयत्न तर करत मी तुला मदत करायला सदैव तयार आहे. तू साथ घाल, मी प्रतिसाद देईन. आता निश्चिंत हो आणि विश्वासी घे. तुझे सर्व ओझे मी माझ्या खांद्यावर घेतली आहे. तू आता फक्त सुखाने झोप आणि आनंदाने जग. मी आहे ना, मग तुला कशाची भीती. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.